महत्वाची बातमी समोर येते। मोशीमधील इमारत कोसळल्याचं प्रकरण, एनडीआरएफचा रेस्क्यू त्या ठिकाणी सुरू आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। पिंपरी चिंचवडमधील ही दृश्य आहे। तर मोशीमध्ये इमारत कोसळली, घटनास्थळी युद्धपातळीवर सध्या बचाव कार्य सुरू आहे। दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 14 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। 8 जण मात्र आत अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। एनडीआरएफ टीम त्या ठिकाणी हे जे रेस्क्यू ऑपरेशन आहे युद्ध पातळीवर राबवत असतानाची ही थेट दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। पिंपरी चिंचवडमधील मोशीमध्ये इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली 8 जण अडकल्याची भीती व्यक्त आहे। 14 जणांना बाहेर काढण्यात आतापर्यंत यश आलेलं आहे। तर या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची ही माहिती आहे। थेट दृश्य आपण पाहतोय त्या ठिकाणाची। जेसीबीच्या सहाय्यानं मलबा हटवण्याचं काम सुरू आहे। एनडीआरएफ टीम त्या ठिकाणी दाखल झालेली आहे। युद्ध पातळीवर खरं तर हे बचाव कार्य सुरू आहे। मोशीमध्ये इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली 8 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते। 14 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। एकाचा मृत्यू झाल्याची आतापर्यंतची ही माहिती मिळते। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे यांच्याकडून। सुशांत, खरं तर युद्ध पातळीवर असं हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। अधिकची काय अपडेट आपल्याकडे? नक्कीच आपण पाहिलं तर काल मोशी कचरा डिपो या ठिकाणी एक दुर्घटना घडली। कचऱ्याचा जो डोंगर आहे तो पावसामुळे खचला आणि जवळच असलेल्या एका बिल्डिंग वरती तो कोसळला। त्या बिल्डिंग मध्ये अनेक जे कर्मचारी आहेत ते त्या ठिकाणी जेवणासाठी गेले होते आणि त्यापैकी आता 23 पैकी काही जणांना रात्री बचाव कार्याने जे आहे ते सुखरूप बाहेर काढलेले आहे। 9 जणांना सुखरूप बाहेर काढलं आणि त्यानंतर आता आज जे खाली बेसमेंट मध्ये जे अडकले होते, जे कॅन्टीन मध्ये अडकले होते, त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही आणि आता त्यापैकी एक जणाचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे। त्याची डेड बॉडी ह्या रेस्क्यू टीमने बाहेर काढलेली आहे आणि अजून एकाचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि तशा पद्धतीचं आता या ठिकाणी बचाव कार्य देखील सुरू आहे। जेसीबी असतील किंवा विविध यंत्रणा या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि आपण पाहिलं तर एनडीआरएफच्या टीमने देखील काल त्यांचं जे यंत्रणा आहेत त्या वापरल्या आणि त्यांच्या हृदयाचे ठोके चालू आहेत का किंवा त्यांचा कोणताही आवाज येतोय का याची देखील तपासणी केली, परंतु तशा प्रकारचं कोणताही रिस्पॉन्स त्यांच्याकडून येत नाहीये। कारण की काल दुपारी ही घटना घडलेली आहे आणि आता जवळपास 20 तासापेक्षा अधिक वेळ होत आलेला आहे आणि अजूनपर्यंत हे बचाव कार्य सुरू आहे। अजून किती वेळ लागेल हे सांगता येत नाही, कारण की जर सर्व जे मशीनचा वापर केला तर अजून देखील ही बिल्डिंग खाली खचण्याची शक्यता आहे। जर कोणी त्या ठिकाणी अजून लोक असतील तर त्यांच्या देखील जीवाला अजून धोका होऊ शकतो। त्यामुळं ह्या अजूनही रेस्क्यू टीमला हे बचाव करण्यासाठी अजून काही कालावधी लागू शकतो आणि तशा प्रकारचा आता यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत। जी निश्चितच सुशांत, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।